ऐतिहासिक वारसा, अंगावर रोमांच आणणारी तटबंदी आणि निसर्गाचे अद्भुत रूप यासाठी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ला प्रसिद्ध आहे. पण गेल्या महिन्याभरात इथे येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता बदललेली दिसतीये. लोहगड किल्ल्यावर आजकाल गाईडला विचारला जाणारा पहिला प्रश्न इतिहासाबद्दल नसतो. मावळे, तटबंदी, शिवकालीन स्थापत्य याबद्दल कुणी विचारत नाही. किल्ल्यावर पाऊल ठेवताच अनेक पर्यटक गाईडला पहिला प्रश्न विचारतात, सियाने केतनला ज्या जागेवरून खाली ढकललं तो स्पॉट कुठे आहे. काही उत्साही पर्यटकांनी तर या जागेला सिया पॉइंट असं नावही देऊन टाकलंय. एका भयंकर गुन्हेगारी घटनेचं पर्यटन स्थळात किंवा आकर्षणात रूपांतर होणं ही खरंच शोकांतिका आहे. यालाच डार्क टुरिझम म्हटलं जातं. पण याचा नेमका अर्थ काय? जगासह भारतात कुठे कुठे अशी ठिकाणं आहेत, हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रूपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. रिअल एस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल याला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं. हत्येचा कट रचला गेला, बालीच्या प्री वेडिंग ट्रिपचं नाटक झालं आणि शेवटी लग्न करायचं नव्हतं म्हणून लोहगडाच्या कड्यावरून केतनला ढकलून देण्यात आलं. या घटनेनंतर लोहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या तब्बल 25 ते 30% वाढली आहे. स्थानिक रहिवाशांनी आणि पर्यटकांनीच त्या जागेला सिया पॉइंट असं नाव देऊन टाकलंय. हत्ती तलावाजवळचा तो कडा आता सेल्फी आणि रील्ससाठी हॉटस्पॉट बनलाय. लोहगड विसापूर विकास मंचाचे सचिन टेकवडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते शेकडो वर्षांचा मराठा इतिहास असलेल्या या किल्ल्याची ओळख आता एका खुणाशी जोडली जाते आणि सोशल मीडियावरचे मीम्स आणि विनोद या ऐतिहासिक वास्तूची प्रतिमा मलिन करत आहेत. पर्यटन क्षेत्रात या प्रकाराचंच नाव आहे डार्क टुरिझम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथे मृत्यू, दुःख, हिंसा, अपघात किंवा एखादी भीषण घटना घडली आहे अशा जागांना भेट देणाऱ्या पर्यटनाला डार्क टुरिझम म्हटलं जातं. ही संकल्पना नवीन नाही. संशोधक जॉन लेनन आणि माल्कम फॉली यांनी सर्वप्रथम या शब्दाची व्याख्या केली होती. नंतर केविन फॉक्स गॉथम यांनी ही व्याख्या विस्तारली. चेर्नोबिल आणि द डार्क टुरिस्ट सारख्या वेब सिरीज आणि शोमुळे ही संकल्पना जगभर चर्चेत आली. पण डार्क टुरिझम म्हणजे फक्त गुन्ह्याच्या जागा बघणं एवढंच नाही. त्यात वॉर टुरिझम म्हणजे युद्धभूमी आणि युद्ध स्मारक बघायला जाणं. डिझास्टर टुरिझम म्हणजे नैसर्गिक किंवा औद्योगिक आपत्ती घडलेली ठिकाणं. क्राईम टुरिझम म्हणजे गाजलेल्या गुन्ह्यांशी संबंधित जागा. आणि मेमोरियल टुरिझम म्हणजे स्मशानभूमी, तुरुंग, फाशीची ठिकाणं, समाध्या यांसारख्या जागाही येतात. प्रत्येक पर्यटकाचा या ठिकाणी जाण्यामागचा हेतू सारखा नसतो. काहींना इतिहास समजून घ्यायचा असतो, काहींना घटनेला अनुभवायचं असतं, तर काही जण फक्त एखादी जागा सोशल मीडियावर व्हायरल झाली म्हणून तिथे पोहोचतात. जसं आता लोहगडावर घडतंय. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अशा भीषण घटनांनंतर पर्यटनाचं केंद्र बनली. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प, जिथे 1986 मध्ये भीषण अणुदुर्घटना घडली, तो आज जगातील सर्वात प्रसिद्ध डार्क टुरिझम स्पॉट आहे. जपानमधील हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्बस्फोटाची जागा, अमेरिकेतील ग्राउंड झिरो म्हणजे 9/11च्या हल्ल्याचं ठिकाण, ही सगळी ठिकाणं दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करतात. भारतातही अशी ठिकाणं आहे. अमृतसर मधलं जालियनवाला बाग, 1919 मध्ये ब्रिटिश सैन्यानं निशस्त्र लोकांवर गोळीबार करून शेकडो जणांचा बळी घेतला होता. ती जागा आज एक स्मारक आहे आणि इथे लाखो पर्यटक भेट देतात. स्वातंत्र्य सैनिकांना ज्या तुरुंगात प्रचंड छळ सहन करावा लागला, ती जागा म्हणजे अंदमानातील सेल्युलर जेल. इथेही मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देतात. मुंबईतील ताज हॉटेल सुद्धा 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांसाठी कुतूहलाचा विषय बनलं. केरळच्या वायनाडमध्ये 2024 मध्ये ढगफुटी सदृश्य पावसानंतर भीषण भूस्खलन होऊन 300हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पर्यटकांचा ओघ इतका वाढला की केरळ पोलिसांना थेट जनतेला डार्क टुरिझम बाबत सावध राहण्याचं आवाहन करावं लागलं होतं. राजस्थान मधला भानगड किल्लाही एका रात्रीत उद्ध्वस्त झाला आणि याला एका तांत्रिकाचा शाप लागला आहे अशी लोककथा आहे. भारतीय पुरातत्व विभागाने इथे सूर्यास्तानंतर जाण्यास कायदेशीर बंदी घातली आहे. हीच बंदी आणि त्या भोवतीचे रहस्य पर्यटकांना सर्वात जास्त आकर्षित करते. आणखी एक जागा म्हणजे काश्मीर मधलं पहलगाम हे पर्यटन स्थळ. 22 एप्रिल 2025 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्यानं या ठिकाणी जाणाऱ्यांची ही गर्दी आता वाढली आहे आणि आता या यादीत लोहगड किल्ला जोडला गेलाय. लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या रांगेत वसलेला सुमारे 300 वर्ष जुना हा किल्ला आजवर ट्रेकिंग आणि मराठा इतिहासासाठी ओळखला जायचा. पण केतन अग्रवाल हत्याकांडानंतर त्याची ओळख आता क्राईम स्पॉट अशी होऊ लागली आहे. आता आणखी एक प्रश्न म्हणजे हा ट्रेंड इतक्या वेगानं का पसरतोय? तर याचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडिया.
आज कोणतीही खळबळजनक घटना काही तासातच रील्स, मीम्स आणि व्हायरल पोस्टच्या रूपात सगळीकडे पसरते. एखादी जागा गुन्ह्याशी जोडली गेली की तिथे जाऊन फोटो काढणं, व्हिडिओ बनवणं हे अनेकांसाठी एक ट्रेंड बनतं. कुतूहल, सोशल मीडियावरचं लक्ष वेधून घेण्याची इच्छा आणि मीही तिथे गेलो होतो असं दाखवण्याची स्पर्धा, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे डार्क टुरिझमचा वाढता ओघ. लोहगडाच्या बाबतीत स्थानिकांचा आणि इतिहासप्रेमींचा रोष आहे. ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास घडला, तो किल्ला आता एका खुनाच्या घटनेसाठी ओळखला जाणं चुकीचे. शिवाय जिथे एका निरपराध माणसाने जीव गमावला, त्या जागेला पिकनिक स्पॉट बनवणं ही अत्यंत असंवेदनशील गोष्ट आहे, अशी टीकाही होते. आता डार्क टुरिझमचे समर्थक असंही म्हणतात की अशा जागांना भेट दिल्याने इतिहास, शोकांतिका आणि मानवी चुका समजून घेण्याची संधी मिळते. जसं चेर्नोबिलला भेट देणारे पर्यटक शिकवण घेण्यासाठी जातात. पण लोहगडासारख्या प्रकरणात उद्देश हा शिकवणीपेक्षा निव्वळ कुतूहल आणि सोशल मीडिया कंटेंट पुरता मर्यादित असल्याचं चित्र आहे. आणि हाच फरक या वादाचा गाभा आहे. डार्क टुरिझम हा जगभर मान्यताप्राप्त पर्यटन प्रकार असला तरी त्या मागचा हेतू महत्वाचा ठरतो. इतिहास समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी किंवा श्रद्धांजली वाहण्यासाठी अशा जागांना भेट देणं वेगळं आणि निव्वळ रीलसाठी एखाद्या अशा जागेला पॉइंट बनवणं वेगळं. डार्क टुरिझम वाईट नाही, पण तिथे जाताना पर्यटकांमध्ये संवेदनशीलता असणं अत्यंत गरजेचं आहे. लोहगडासारख्या पवित्र आणि ऐतिहासिक किल्ल्यावर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तिथली भव्य तटबंदी आणि निसर्गाचा आनंद घेणं अपेक्षित आहे. एखाद्या गुन्ह्याच्या जागेला पर्यटन स्थळ बनवून तिथला थरार अनुभवणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण असू शकतं, असं अनेकांचं म्हणणं आहे. तुम्हाला डार्क टुरिझम विषयी, लोहगडावर अचानक वाढलेल्या गर्दीविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.